सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला नवीन लोक भेटतील ज्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल. आईच्या बाजूनं आर्थिक लाभ होतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबासोबत तुम्ही आज चांगला क्वालिटी टाइम स्पेंड कराल. नोकरीमध्ये वातावरण चांगलं असेल ज्यामुळे तुम्हाला काम करणं सोपं होईल. मालमत्तेमध्ये गुंतवणूक करताना भावाचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचे 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे. तुम्हाला सर्वतोपरी त्रास दिला जाईल. आर्थिक नुकसान होऊ शकतं, त्यासाठी सावध राहा. कामाच्या ठिकाणी हानिकारक परिस्थिती राहील. कोणतंही काम तुम्ही इतरांवरती सोडू नका. प्रेम जीवनामध्ये गोडवा राहील. कुटुंबामध्ये तणावाचं वातावरण असेल. तुम्हाला राग टाळावा लागेल. बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायानिमित्त लांबचा प्रवास करावा लागेल ज्यातून तुम्हाला फायदा होऊ शकतो. पैशांची जास्त काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला मोठा आर्थिक लाभ लवकरच होणार आहे. कोणाच्या बोलण्यामुळे तुमचं काम तुम्ही थांबवू नका, अन्यथा तुमची प्रगती थांबेल. व्यवसायामध्ये लाभाची परिस्थिती निर्माण होईल. मुलांना चांगलं काम करताना पाहून तुम्ही आनंदी व्हाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की विवाहयोग्य लोकांसाठी चांगल्या संधी चालून येतील. सामाजिक सेवांशी तुमचे चांगले संबंध प्रस्थापित होतील. आज तुम्हाला यश मिळेल. तुमची आज प्रगती होईल. कौटुंबिक व्यवसायामध्ये प्रगतीसाठी वडिलांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. घरातील वातावरण शांत राहील. व्यापारी वर्गाला व्यवसायामध्ये नवीन उत्पादनांमध्ये समावेश करावा लागेल. परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम तुम्हाला घ्यावे लागतील. कुणाकडूनही पैसे उधार घेताना आज विचार करा. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यस्त जीवनशैलीतून तुम्ही कुटुंबासाठी वेळ काढा. भावंडासोबत तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. कला शाखेमध्ये नवीन संधी मिळतील. कामातील सहकार्यामुळे तुम्हाला लाभ होतील. चुका झाल्यावरती तुम्ही माफी मागा. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळी चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आळशीपणामुळे व्यवसायामध्ये तुम्हाला आर्थिक नुकसान होईल. लाभ मिळताना निराशा येईल. मित्र आणि कुटुंबासाठी तुम्ही आज चिंतेमध्ये राहाल. काम सोडून इतरांच्या फालतू गोष्टी तुम्ही बिलकुल ऐकू नका. तुमचा मौल्यवान वेळ तुम्ही आज वाया घालवाल. व्यवसायामध्ये तुम्हाला कमी नफा मिळेल. मित्रांसोबत तुम्ही आज वेळ घालवाल. आज नशीब 59% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये इतरांवरती अवलंबून राहण्याची बिलकुल गरज नाही. तुमची परिस्थिती लक्षात घेऊनच तुम्हाला काम करावं लागेल, तरच तुम्हाला आज यश मिळेल. तब्येतीमध्ये तुमच्या चढ उतार होतील. डोळे आणि पाठीचा तुम्हाला त्रास जाणवेल. कौटुंबिक समस्येवरती तोडगा काढण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कुटुंबासोबत तुम्ही देवदर्शनाला जाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचा जाप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यामध्ये आळस संचारेल.
दैनंदिन कामं तुम्ही संथ गतीनं कराल. रखडलेली कामं आज पूर्ण करण्याचा तुम्ही विचार कराल. कार्यक्षेत्रावरती जास्त लक्ष तुम्ही देणार नाही. तुमची आर्थिक स्थिती ढासळेल. आईच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. मुलाचं लग्न जुळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एक चांगली बातमी ऐकू येईल. तुमचे जर पैसे कुठे अडकले असतील तर ते आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला मिळतील. संध्याकाळी मनोरंजनामध्ये तुम्ही वेळ घालवाल. घरामध्ये कोणाशीही तुम्ही वाद घालू नका. नात्यामध्ये दुरावा येईल. जोडीदाराकडनं तुम्हाला आज सहकार्य मिळेल. पैसे तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होतील. मित्राच्या मदतीनं तुम्ही आज पुढे जाल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज राजकारणातील लोकांचा प्रभाव वाढीस लागेल. जोडीदाराला काही भेटवस्तू तुम्ही द्याल. तुमचं आरोग्य सुधारेल. तुमची चिडचिड मात्र वाढू शकते. तुम्हाला ताणतणावाचा सामना करावा लागेल. व्यवसायातील अडथळे दूर होतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जुन्या कर्जातनं तुमची सुटका होईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की एखाद्यासोबत तुमचा वाद होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला बोलण्यावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. तुमच्या नात्यामध्ये दुरावा येईल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे आशीर्वाद मिळतील. कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी तुम्ही पैसे खर्च कराल. लव्ह लाईफमध्ये आदर वाढेल. पार्टनरशिपमध्ये गुंतवणूक करण्यास आजचा दिवस चांगला राहील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मोठ्यांच्या मदतीनं तुमची कामं तुम्ही पूर्ण कराल. जोडीदाराची आज तुम्हाला साथ मिळेल. तब्येतीची तुम्ही काळजी घ्या. कुटुंबासोबत तुम्ही आज चांगला वेळ घालवाल. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. सर्वत्र तुमची कीर्ती पसरेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.